हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. ॲसिडिटीच्या लॉंग आपल्या व्हिडिओजमध्ये आजचा शेवटचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहे गडचा लॉंग फॉर्म असा आहे की गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लक्स सिंड्रोम किंवा डिसीज. तर याच्यामध्ये आपण आधी त्याचा अर्थ समजून घेऊया. तर गॅस्ट्रो म्हणजे काय? आपलं पोट. इसोफिगस म्हणजे आपली अन्ननलिका. आणि रिफ्लक्स म्हणजे जशी आपण गाडी रिव्हर्स घेतो. रिव्हर्स म्हणजे काय घेतो? पुढं जाती गाडी, त्याच्या उलटी क्रिया करतो, आपण गाडी मागं घेतो. तर तसंच पद्धतीनं अन्न हे जे पुढं जायला पाहिजे लहान आतड्यामध्ये, ते पुढं जायच्याऐवजी रिफ्लक्स म्हणजे मागं जातं. मागं जाणार म्हणजे कुठं जाणार? आपल्या अन्ननलिकेमध्ये जातं. आणि मग इथं आपण त्याला गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लक्स असं म्हणतो. तर हा कशामुळे होतो? तर तुम्हाला मी सांगितलं की इथे उघडझाप होणारे 2 दरवाजे आहेत. जेव्हा अन्न येत असतं तेव्हा हा बंद चालू होत असतो, आणि अन्न जेव्हा पुढं ढकलतो इथून तेव्हा हा बंद चालू होत असतो. पण जेव्हा पोटामध्ये अन्न मिक्स होत असतं ॲसिडमध्ये, इतर गॅस्ट्रिक ज्युसेसमध्ये, तेव्हा हे दोन्ही जे वॉल्व आहेत किंवा दरवाजे आहेत अगदी साध्या शब्दात, हे बंद असतात. का? तर कारण इथं व्यवस्थित अन्न मिक्स व्हायला पाहिजे. ते वरही जाता कामा नये आणि हे पुढं इंटेस्टाईनमध्येही मिक्सिंगच्या वेळी जाता कामा नये. तर गडमध्ये काय होतं किंवा जी गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लक्सवादी बघू, त्याच्यामध्ये काय होतं? हे अन्न इथं वर जायला लागतं. ह्या अन्ननलिकेमध्ये इथं वर जायला लागतं. तर त्याला हे कुणालाही होऊ शकतं. असं नाही की तुम्हाला एकदा झालं म्हणजे तुम्हाला तो आजार झाला. हे आपल्याला कधी आपण ओव्हर इटिंग केलं, खूप स्पायसी फूड घेतलं किंवा खाल्ल्या आपण कधी झोपलो किंवा असं काही झालं तर आपल्याला कधीतरी वन्स इन अ व्हाईल सगळ्यांना हा थोडा त्रास होतो. तर जसं मी आधीचे व्हिडिओज बऱ्याचसं सांगितलेलं आहे की अबाव नॉर्मल किंवा बिलो नॉर्मल असेल तर आपण त्याला आजार म्हणतो. तर आपण याला डिसीज कधी म्हणायला लागतो? तर आठवड्यातनं 2 वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा तुम्हाला जर हा त्रास सतत व्हायला लागला आणि त्याच्यामुळं तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये जाणवायला लागलं की दिस इज समथिंग ॲबनॉर्मल, मला नॉर्मल फिलिंग नाही आहे, मला याच्यामुळं त्रास होतो, तेव्हा आपण याला डिसीज म्हणजे ह्याला आजारामध्ये याचं रूपांतर झालं असं म्हणतो. तर आता याच्यामुळं काय होणार? तर तुम्ही इझिली इमॅजिन करू शकता की अन्न विथ ॲसिड इथं सतत वरती येतं आहे मिक्स होताना. मग काय होणार? हा जो खालचा भाग आहे आपल्या अन्ननलिकेचा, हा सुजणार, ज्याला इसोफेजायटिस असं म्हणतात. हा भाग सुजतो. हा भाग सुजल्यानंतर काय होतं? कधी हा भाग सतत याला त्रास असल्यामुळं किंवा सतत तिथं इरिटेशन असल्यामुळं हा भाग जो इथं आहे हा काय होतो? असा लहान होतो. हा भाग लहान होतो आणि मग ही जी आपली अन्न जाण्याची जी नळी आहे ही इथे मध्ये बारीक होते. याला म्हणतात इसोफिजियल स्ट्रिक्चर. याच्यामुळं काय होतं? तुम्ही जेव्हा घास गिळता तेव्हा तो तुम्हाला इथे अडकल्यासारखा वाटतो. असं वाटतं की ते अन्न पटकन खाली चाललेलं नाही आहे. तुम्हाला पाणी पिऊन किंवा मध्ये थांबायला लागतो तो घास खाली जास्तोपर्यंत. म्हणजे हे ॲबनॉर्मल फिलिंग आहे, हे तुम्हाला जाणवतं. त्याच्यानंतर काय होतं? तर आता आपल्याला माहिती आहे की आपल्या इथं नाक आणि ह्या आपल्या इथेच जवळ लगेच आपली श्वासनलिका आहे. अन्ननलिका आणि श्वासनलिका एकमेकांच्या जवळ आहे. तर कधी काय होतं की इतक्या जोरात हा रिफ्लक्स म्हणजे बाहेर येणं असा येतो आणि हा आपल्या श्वासनलिकेमध्ये हे अन्न किंवा हे ॲसिड हे जाऊ शकतं. तर ह्याच्यामुळं काय होणार? तर अर्थातच आपल्याला ठसका लागणं किंवा सतत असं करायला लागणं किंवा घशात काहीतरी असण्याचं, काहीतरी अडकलं असं फिलिंग असणं किंवा तुमचा आवाज बदलणं किंवा अगदी न्यूमोनियापर्यंतसुद्धा याचे सिम्पटम्स जाऊ शकतात. तर हे सगळं कशामुळे आहे? तर आपला हा लोअर जो स्फिंक्टर आहे, हा जो दरवाजा आहे हा बंद होत नाही आहे आणि हा सतत उघडा राहिल्यामुळं ॲसिड मिश्रित जे अन्न आहे ते सतत वरती येतं. किंवा अन्न जर खाल्लं नसेल, वेळेत मिळालं नसेल, तर नुसतं ॲसिडसुद्धा वरती येतं. मग याच्यामुळं काय होतं? तुम्हाला सतत ढेकर येणं, तोंडामध्ये त्या अन्नाची चव जाणवणं, तोंडामध्ये कडूपणा असणं किंवा तोंडाला अन्नाचा वास येणं किंवा तोंडाला एक प्रकारचा वास येणं, हे सगळे सिम्पटम्स ह्याच्यामध्ये दिसते. तर हे सगळं कशामुळं होतं? तर अर्थातच मी तुम्हाला सांगितलं, कालही मी अल्सरच्या बाबतीत तुम्हाला म्हणाले की हे मोठे आजार आहेत तसे बघायला गेले तर, आणि हे एका दिवसात कधीच होत नाही. हे हळूहळू तुम्हाला सांगत असतात की हा त्रास होतो. आणि जेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा शरीरसुद्धा गिवअप करतं आणि मग हे अशा पद्धतीचे त्रास सुरू होतात. तरीसुद्धा याला ट्रिगरिंग फॅक्टर्स कुठले आहेत म्हणजे ज्याच्यामुळं होतं?
तर प्रेग्नन्सीमध्ये हे होऊ शकतं, कारण प्रेग्नन्सीमध्ये बाळाच्यामुळं आपलं जे पोटाची जी सगळे अवयव आहेत ते वरती असे पुश केले जातात आणि त्याच्यामुळं कॅव्हिटी इनफ अवेलेबल नसल्यामुळं तेव्हा ढेकर येणं किंवा ते अन्न वरती यायल्यासारखं जाणवलं हे होऊ शकतं. तेव्हासुद्धा तुम्ही जर व्यवस्थित जेवणानंतर थोडा वॉक केला किंवा जे काही तुम्हाला तुमच्या गायनेकोलॉजिस्टने सांगितलं ते फॉलो केलं तर तुमचा डॅमेज व्हायचा वाचतो आणि पोस्ट डिलेवरी हे कॉम्प्लिकेशन कमी होतं किंवा अजिबात राहत नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ओबेसिटी, म्हणजे पोटाचं वजन प्रचंड असणं, पोट वाढलेलं असणं. तर पोट वाढलं असल्यावर काय करणार? पोट वाढलेलं असणं म्हणजे एखादी दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या पोटावर बांधलेली आहे आणि ती तुमचे आतले ऑर्गन्स, आपलं पोट मऊसूत असतं, आपल्या ऑर्गन्स ते आतमध्ये दाबतं आहे. आपल्याला काही त्याच्यावर हार्ड सरफेस नाही आहे, आपल्याला वरून काहीतरी दाबल्यावरती आतले पण जे मऊ अवयव आहेत ते दाबले जातात आणि दाबले गेल्यामुळं हे असे रिफ्लक्स सिंड्रोम आपल्याला तिथं दिसतात. परत ॲसिडिटी करणारे गोष्टी, अतिशय स्पायसी फूड, त्याच्यानंतर सर्व प्रकारची व्यसनं, सतत होणारा चहा, सतत होणारी कॉफी, मग ती ब्लॅक कॉफी असू दे, ब्लॅक टी असू दे, तरीसुद्धा ते स्टिम्युलंटच आहे. तर हे सगळे तुम्हाला ॲसिडिटीमध्ये ॲडिशनल फॅक्टर्स ॲड करतात त्रास होणारे आणि याच्यामध्ये हे सिम्पटम्स येऊ शकतात. तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट होते की स्ट्रक्चरल चेंजेस काही काही होतात, म्हणजे पोट आणि अन्ननलिका याच्यामध्ये काही स्ट्रक्चरल चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. आणि काही औषधं आहेत, म्हणजे काही डिप्रेशनसाठी दिली जाणारी औषधं किंवा काही ब्लड प्रेशरसाठीची औषधं, अशी काही औषधं आहेत की त्याच्यामुळं हा होऊ शकतो. तर तुमचे डॉक्टर अर्थातच तुम्हाला त्याच्या बाबतीत सांगतील आणि तुम्हाला त्या कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे हे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला गाईड करतील. तर ह्याच्यामध्ये सिम्पटम्स काय दिसतात आपल्याला? अर्थातच अन्न वरती येतं आहे अन्ननलिकेमधून, तर तिथं आपल्याला जळजळ जाणवणार. जर तिथं स्ट्रक्चर फॉर्म झाला असेल तर आपल्याला घास गिळताना त्रास होणार किंवा घासमध्ये अडकला असं जाणवणार. सतत तुमच्या तोंडामध्ये ॲसिड येतं आहे किंवा तुमच्या तोंडामध्ये ते अन्न मिक्स झालेलं येतं आहे हे तुम्हाला सतत जाणवत राहणार. त्याच्यानंतर आवाज बदलू शकतो तुम्हाला, तुमचा अस्थमासुद्धा याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतो. तर जितकी इंटेन्सिटी आहे आणि जितकी तुम्ही काळजी किती पद्धती तुम्ही काळजी घेताय त्याच्याप्रमाणे याची सिव्हिरिटी अवलंबून असते. तर याच्यामध्ये आपण परत मी तुम्हाला जसं सांगितलं की तुमच्या आहार विहारामध्ये तुम्हाला याच्यामध्ये बदल करावाच लागेल, कारण हे आता झालेलं आहे, म्हणजे बनलेला आहे हा सिंड्रोम. तर हा रिव्हर्स करता येतो का? तर त्याच्याबद्दल मतमतांतर आहेत की हा रिव्हर्स करता येतो का. पण जर तुमची विल पॉवर स्ट्रॉंग असेल, तुम्ही जर त्याच्यासाठी गरज लागणारी मेडिसिन्स, त्याच्यासाठी गरज लागणारे व्यायाम आणि आहार पद्धतीमध्ये बदल केला तर ह्याचा त्रास खूप पद्धतीनं खूप प्रमाणात कमी येतो. ॲज गुड ॲज हील झाल्यासारखाच त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसतो. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? अर्थातच ॲसिडिटी होऊ नये याच्यासाठी मी आधीच्या व्हिडिओमध्ये जी सगळी काळजी सांगितली ती घ्यायची आहे. त्याच्यानंतर जनरली गट ज्यांना असतो त्यांना थोडं क्वांटिटीमध्ये अन्न घ्यायला सांगतात, खूप पोट भरून खायचं नाही. हे तर आपण आधीही बघितलेलं आहे की जरी आपल्याला त्रास नसला तरी खूप आपल्याला अति पोट भरून खायचंच नाही आहे. तर थोडं अन्न खायचं की ज्याच्यामुळं काय होतं की समजा तुम्ही थोडंच अन्न खाल्लं, एवढं तुमचा पोटाचा भाग भरलेला आहे, तर हे इथं मिक्स होतं, हे वरती जाण्याचा इथं प्रश्न येत नाही आणि त्यामुळे तो सिम्पटम्स तिथं तुम्हाला दिसायचे कमी होतात. तर थोड्या वेळानं अन्न घ्यायचं आणि सतत रिफ्लक्स जर आला नाही तर तिथला एरिया नॅचरली आपला हील होतो किंवा आपण हिलिंग होण्यासाठी आपण मेडिसिन देऊ शकतो. तर ते एक घ्यायचं. जसं आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की तुम्ही खाल्ल्या अजिबात बसू नका. खाल्ल्या 100 पावलं तुम्हाला तिथं शक्य असेल तर एक 10 मिनटं फिरत राहा. त्याच्यामुळं ग्रॅव्हिटीचा उपयोग करून आपण अन्न खाली ठेवायला मदत करतो आणि ते अन्न वरती उसळून येत नाही आणि डायजेशनला पण तुम्हाला मदत होते आणि तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतो. त्यानंतर तुम्हाला अर्थातच फिरायचं आहे आणि जेवल्या झोपायचं नाही आहे. झोपलं की काय होतं, नॅचरलीच ते अन्न वरती येतं आणि तुम्हाला जास्त सिव्हिअर सिम्पटम्स जाणवू शकतात. तर दिस इज ऑल अबाउट गर्ड आणि ॲसिडिटी. मला जेवढी शक्य आहे तेवढी माहिती मी ॲसिडिटीबद्दल तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. खूप लोकांचे मेसेजेस आले, खूप लोकांचे रिप्लाय आले आणि खूप लोकांनी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवली, खूप लोकांनी बदल केलेही. तर आपलं शरीर हे अतिशय मॅजिकल गोष्ट आहे. तुम्ही बदल जर करायला सुरुवात केले
तर डे 1पासून त्याच्यामध्ये बदल होतात आणि आपण ह्या सगळ्या तक्रारी, लाईफस्टाईल चेंज आणि थोडीशी डॉक्टरांची मदत ह्यानं पूर्णपणे बाहेर पडू शकतो. तर उद्यापासून आपण बघणार आहे कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता. खूप जणांचं याच्यावर एन्क्वायरी झालेत, तर ह्याच्याबद्दल आपण उद्यापासून बघणार आहे. तर आजपासूनच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करा आणि उद्या आपण बोलू बद्धकोष्ठतेबद्दल किंवा कॉन्स्टिपेशनबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.